आपण पाहू शकता पेट्रोल संपल्याची अफवा आणि पेट्रोलचे भाव वाढणार अशी अफवा पसरली आहे आणि अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती रांगा लागलेल्या आहे. आपण बघू शकता या ठिकाणी निर्नाक्यावरती हे शंकरलाल पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी पेट्रोल संपलेलं आहे आणि अनेक जण या ठिकाणी पेट्रोल नसल्यामुळे इथून परत गेलेले आणि दुसरी ठिकाणी ते रांगा लावत आहेत. आपण बघू शकता या ठिकाणी अ, हे पंप बंद आहे. लाइन ये महंगा हो रहा है कि इसके वास्ते कर रही है? नहीं कौन सा चैनल अपना भैया? ले तू आगे ले, तू ध्यान मत दो. लाईन. नमस्कार, आपण पाहतात नवराज्य लाईव्ह न्यूज. आणि पेट्रोल संपल्याची अफवा पसरली आणि याचबरोबर अनेक पेट्रोल पंपावरती गर्दी झालेली आहे. काही पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलेलं आहे आणि अशी अफवा पसरली की पेट्रोल शिल्लक नाही. त्यामुळे अनेक पंपांवरती आपल्याला गर्दी पाहायला मिळाली. आपण बघू शकता काशीबाई उखाजी कोल्हे या ठिकाणचा काळे पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे. आपण बघू शकतात या ठिकाणी अनेक जण पेट्रोल भरण्यासाठी आलेले. आपण त्यांना विचारूया नेमकं ते पेट्रोल भरण्यासाठी काय आलेले आहेत, पेट्रोल संपलेलं आहे की काय आहे. दादा, काय सांगाल, आपण पेट्रोल भरण्यासाठी आलेले, आपण कुठल्या? आम्ही आसुदा वादलीचे आहे. आसुद्याचे 2 पंप बंद पडल्यामुळे आज आम्ही जळगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेलो आहे. तरी ही गर्दी बघून आज आमचा नंबर लागेल का नाही हा विषय आहे. आणि ह्या कामासाठी एक महत्वाची वस्तू आहे. रोज येण्या जाण्यासाठी आपल्याला जे लागणार आहे, शेतीच्या कामासाठी नाही तर इतर लोकांना कामासाठी वर प्रत्येक जणासाठी हा एक पेट्रोल हा उपयोगी वस्तू असल्यामुळे रोजचा वापर आपण आपल्या कामासाठी करतो. ही आपणास अत्यंत महत्वाची वस्तू आहे. आणि काही मंडळी आले, आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं पेट्रोल भरण्यासाठी. आपण पेट्रोल भरायला आले. आता एवढी गर्दी काय सांगणार आहे, ते बंद होणार आहे का खरंच? आपण पेट्रोल भरण्यासाठी काय आलात? बंद सांगितले पेट्रोल पंप 8 दिवस. या ठिकाणी काळे पेट्रोल पंपचे संचालक आहेत राजू काळे. आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं या ठिकाणी जे झालेली गर्दी आहे तर पेट्रोल संपत आहे का, काय आहे नेमकं, हे कशामुळे गर्दी झाली आपण बोलूयात. दादा, काय सांगा? नाही, पेट्रोल डिझेलचा पुरवठा मुबलक प्रमाणात आहे, पण हे काही पंप ड्राय होऊन गेलेले आहे. त्या कारणावास्तव पंपावर गर्दी जमा होते. बाकी अफवांवर कोणी काही विश्वास ठेवू नये की काही पेट्रोलचे भाव वाढणार आहे वगैरे, काही याच्यावर विश्वास ठेवू नये. काही शॉर्टेज वगैरे काही नाही आहे, पण भरपूर प्रमाणात आमच्याकडे पण पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे. फक्त आता काही पंप ड्राय झाल्यामुळे प्रॉब्लेम आलेला आहे. बाकी एरवी काही गर्दी करायची काही ग्राहकांना हे नाही आहे. बस जे काही पंप ड्राय झाले त्याचं कारण काय असेल नेमकं? ड्राय म्हणजे तिथे एकदम गर्दी पडली, लोकांना माल पेट्रोल डिझेल मिळणार नाही म्हणून गर्दी केली, ड्राय होऊन गेले ते. तोपर्यंत त्यांच्या गाड्या आल्या नाही तोपर्यंत भरून सण. त्याच्यामुळे काही नाही, माझ्याकडे गाडी भरून सण उभी आलेली आहे. आता काही प्रॉब्लेम म्हणजे मुबलक प्रमाणात आहे पेट्रोल डिझेल. काळे पेट्रोल पंपाचे संचालक सांगतायत की त्यांच्याकडे पेट्रोल डिझेल मुबलक प्रमाणात आहेत आणि या ठिकाणी देखील त्यांच्याकडे साठा आहे आणि या ठिकाणी टँकर देखील उभा आहे. आपण बघू शकता या ठिकाणी. तरी अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. मी योगेश सुने, नवराज्य लाईव्ह न्यूज, जळगाव.